निडवणचे MD अशी बरीच मंडळी असते, वाटते त्यांच्याजवळ कोणीतरी येते सांगते आणि त्यांच्यावर अन्याय होणे. काम छोटंच असते, पण काम छोटं असलेलं मोठं करायचं का लहान करायचं हे सगळं पोलीस प्रशासनाच्या हातात असतं. दोन गोष्टी वाकडं बोलले की ते काम मोठं होते. मागे एक पोलीस अधिकारी आपल्याकडं होते, त्यांच्याबद्दल मी बोललो होतो की बाबा यांना कृपया मिरवणुकीत पाठवू नका, आमच्या बंदोबस्ताला यांना पाठवू नका, 2 होमगार्ड जरी दिले तरी चालेल. त्यांच्याकडं काम मोठं करायचंच ते सगळं धंदा त्यांच्याकडं होतं. आणि हे मी एकटं बोलत नाही, तुमच्या पोलीस प्रशासनाला सुद्धा माहीत आहे. निव्वळ वर्दीची गरिमा काय, तुमच्या अंगावर जी वर्दी आहे तो आमचा स्वाभिमान आहे आणि तुम्ही आमचे रक्षक आहात. तुम्ही नसलो तर आम्ही लघवीला सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही बरं का, एवढे उपकार आहेत. कारण मी शिक्षक होतो, 32 वर्ष सेवा केली. 32 वर्षाच्या सेवेमध्ये इथे बऱ्याच पोलिसांची लेकरं माझ्याकडे शिकली, बऱ्याच पोलिसांची. पोलीस आणि मिलिटरीमॅन या 2 लेकरांकडं माझं विशेष लक्ष असायचं. कारण त्यांची अवस्था जी आहे, रात्री उन्हातानात कधी कोणचा मंत्री आला, संत्री आला, काय आलं, कोण आलं, कसलं मर्डर झालं, खून झालं, हे रात्रभर तिथंच मरायचं तळ्यावर. आता लेकराकडे लक्ष द्यावं कधी, ट्युशन बघावं कधी, करावं कधी. फार दुरावस्था पोलीस खात्यांच्या लोकांची. आणि त्या मुलांकडे लक्ष जो देतो तो सगळ्यात श्रेष्ठ शिक्षक. इथं कोणी शिक्षक असतील तर मी आजही त्यांना विनंती करतोय की या 2 खात्यात, एक सैनिक दलातला असलेला माणूस आणि पोलीस खात्यात असलेला माणूस, त्या लेकरांकडं कुठलाही प्रसंग असू द्या, कुठल्याही शाळेत असू द्या, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. मी अजूनसुद्धा कुठल्या शाळेत गेल्यानंतरही बोल, ही एक बाब वेगळी झाली. दुसरी बाब, आज 5 जण आपल्या इथून बाहेर जात आहेत, प्रयाण करत आहेत. त्यांचा प्रवास सुखकर जाईलच, पण त्या 5 जणांमध्ये जास्त आमच्या सभासद आलेले, माझ्या निडवणचे साहेबांच्या किंवा MDंच्या, या सगळ्यांच्या, आमच्या सगळ्या तरुण मंडळीच्या, युवा मोर्चांच्या सगळ्या सभासदांनी ही 2 माणसं, 2 व्यक्तिमत्व. पाटील साहेबाकडं आमचा सहवास थोडासा कमी आला, घोडके साहेबाकडेही सहवास कमी आला म्हणजे त्यांच्याकडे काम पडलं तर यांनाच सांगायचं आम्ही, पुजारी साहेबांना, कांबळे साहेबांना. किंबडे साहेबाकडे एकदा काम घेऊन गेलो होतो, पण त्यांनी न्याय दिला त्या कामाला. सगळीच माणसं ही चांगलीच होती आणि तिथं जाऊनही चांगलंच निर्माण करणार आहेत. कसं असतंय ते, एकदा महाराज एक गावात आले. गावात आल्यानंतर त्यांचं स्वागत झालं त्या गावात, त्यांच्या हारतुऱ्यानं स्वागत झालं, त्यांना गोडधोड जेव घातला, आरत्या केले गेले. तर ते महाराज त्या गावाला शाप दिले, म्हणले हे गाव वस पडू दे म्हणले, हे गाव पुन्हा वस पडू दे म्हणले. त्याच्यानंतर पुढच्या गावात गेले, पुढच्या गावातले लोक कुत्रे लावले, त्यांना धोंडे घातले, हे गावाची भरभराट होऊ दे म्हणले, ह्या गावाची भरभराट होऊ दे, श्रीमंती नांदू दे, सगळे लोक सुखी होऊ दे म्हणले. मग ते महाराजला आता आमच्यासारखा शिष्य होता, 55 नंबर सारखा, पागल झाला का महाराज म्हटलं. मग हा, ते लोक पूजा केले, आरत्या केल्या, ते गाव वस पडू दे म्हणला लाव तुम्ही, आणि हे धोंडे घालल्या ते बेवकूफ पडू आणि ह्यांची भरभराट होऊ दे म्हणला लाव, हे का भानगड आहे म्हटलं. मग त्या महाराजाला ते महाराज म्हटलं, मग तसं नाही बाबा, हे गाव वस पडलं तर हे लोक चांगले ह्या गावचे आरती पूजा करणारे, आणि हे गाव वस पडले की गावोगावी निर्माण जातील आणि आपल्यासारखे माणसं चांगले निर्माण करतील, म्हणून हे गाव वस पडू दे. आणि ते जे इथं बदमाश आहेत, ते धोंडे घातलेले, कुत्रे लावलेले, ते आगाव आहेत, त्यांनी बाहेर गेले की तसलेच गुंडगिरीचे निर्माण करतील, म्हणून त्यांना इथंच खपवू दे म्हणले, म्हणून त्यांची भरभराट होऊ दे. असला बीच बाहेर नको म्हणले, चांगलं बी बाहेर जाऊ दे, हे बी इथंच राहू दे म्हणले. विषयाकडे बोललो मी, विषयाकडे आला. तर ही जी माणसं आहेत आता बाहेर जाणारी, ही माणसं चांगलीच माणसं निर्माण करतात असं मला म्हणायचं, दुसरं काही नाही. आणि ज्या वेळेस कांबळे साहेबाकडे, बुजारे साहेबाकडे बरीच प्रकरणं आम्ही घेऊन आलो बरं का, बरीच 50% प्रकरणं किंवा 60-70% प्रकरणं फोनवरच मिटायची. मी सांगतो, समजावून करतो, काय बोलतो ते, काय करतो ते ह्यांना मिळतं, आणि काही देणे घेणे बी नाही बरं का. अगदी आमाघरी धन शब्दाची करत नाही, शब्द वाटू जन लोका, असे प्रसंग आलेले आहेत. पण प्रकरण मिटवायचं काम, हे काम या 2 जोडगळ्या व्यक्तींनी केलेले आहे. आम्ही त्यांना काळूबाळू म्हणायचं. पूर्वी 1-2 काळूबाळू होते, त्यांच्याशिवाय काय चालत नव्हतं, प्रशासन त्यांच्याकडेच होतं सगळं, ते गेले. पण आम्ही विनोदात म्हणत होतो त्यांना, तुम्ही हंसोंका जोडा म्हणला की उपमा चांगली आहे, आणि हंसोंका जोडा काही तुटणार नाही, ते एकाच जागी गेलाय, आनंदाची गोष्ट आहे. तर मी एक कविता वाचून दाखवणार आहे, फक्त पोलीस खात्यावरची कविता आहे माझ्याकडं, लगेच वाचून दाखवतो आणि पुन्हा आपलं काय ते बघूया.
काल पोलीस स्थापना दिवस 2 दिवस झाले वाटतं. सगळ्यांना मी निरोप पाठवला आहे, जे शुभेच्छा दिल्या आहेत माझ्याकडे ज्यांची नम्र आहे. आणि आज सगळ्यांनाच ही कविता पाठवली. पोलीस स्थापना दिवस. जय हिंद. पोलीस म्हणजे फिरता वारा, पोलीस म्हणजे वाहता झरा, पोलीस म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकणारा तारा, पोलीस अंगावरील शहारा, पोलीस रात्रीचा हान पहारा, फक्त पोलीस आहे सुख आणि दुःखाचा सहारा, पोलीस जनहिताचा नारा, पोलीस आहे अनमोल हिरा, पोलीस म्हणजे गुन्हेगाराचा एक बापच आहे दुसरा, पोलीस म्हणजे धाक दरारा, त्याचेच आहे वचक सारा, काही करू शकतो पोलीस जर असेल तो नीतीनं खरा, पोलिसावर प्रेम करून पहा, एकदा तरी पोलिसावर प्रेम करून पहा, मनापासून त्यांच्यावर मरून पहा, जीवाला जीव देईल तुमच्या त्यांचा हात धरून पहा, त्यांचं नाव काळजावर एकदा कोरून पहा, कसं जगतो एकटा ते चोरून पहा, त्यांच्यासारख्या यातना एकदा तरी सोसून पहा, अनोळखी जगात तुम्ही एकटे बसून पहा, दुःख असून मनात तुम्ही हसून पहा, त्यांच्यासारखे तुम्ही उन्हात उभे राहून पहा, एकदा तरी पोलिसावर प्रेम करून पहा, लेकरांसाठी झुरतो तो भेटीसाठी झुरून पहा, तुम्हाला काय वाटतं तुम्ही पोलिसांना यातना सोसून पहा, एकदा तरी पोलिसावर तुम्ही प्रेम करून पहा, एकदा तरी. बंधूनो, सर्वप्रथम मी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी कमीत कमी वेळामध्ये निरोपाचा कार्यक्रम घेऊन आमचा यथोचित सत्कार केला. त्याच्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो. मी जवळपास 6 वर्ष 5 महिने हा प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण केला. त्या कार्यकाळामध्ये दिवणीकरांचं भरपूर सहकार्य मिळालं. यापुढेही साहेबांना अशाच प्रकारे सहकार्य करावं एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. खरोखरच आपलं कर्तव्य आणि खरोखरच आपली कामगिरी काय असते ते दाखवून देण्याचं काम आज या आणि सरांनी म्हणले आम्हाला ही 2च व्यक्तींची इथून बदली झालेली आहे. यासाठी आम्हीही थोडं कन्फ्यूज झालो, त्याबद्दल मीही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पोलिसांचं कार्य काय आहे हे खरोखरच कांबळे साहेब आणि पुजारी साहेब यांच्यामधून आम्हाला खरंच काहीतरी शिकायला भेटलं. आम्ही खूप लहान आहे. बरेच असे व्यक्ती भेटतात जीवनामध्ये काम करत असताना, सामाजिक चळवळीमध्ये, राजकारणामध्ये, पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून असे शब्द असे ऐकायला भेटतात की ज्यावेळेस आम्ही काम करतो संघटनेचं, ज्यावेळेस आम्ही समाजकार्याचा एक विडा उचललेला आहे, काही लोकांच्या नजरेत वाटतं संघटना म्हणजे की एक विषय वेगळा वाटतो. पण संघटना अशा बऱ्याच आहेत की बाबा खरोखरच समोरच्यांचं आदर्श काय आहे, व्यक्तिमत्व काय आहे, त्यांचे विचार काय आहेत याचं अनुकरण करून चालवणारे काही असतात. तसंच आम्ही बरेच वेळेस आमचं आता दर दिवसही म्हटलं तरी चालेल पोलीस स्टेशनचं येणं जाणं, आणि पोलीस स्टेशन हा आमचा एक पाहुणाच, खरोखर पाहुणाच असं आम्ही समजतो. आमचं रोजच डेली येणं जाणं असतं. बऱ्याच ठिकाणाहून, बरेच ग्रामीण भागामधून जे लोक येतात जातात, त्यांना काही त्रास होतो न होतो याच्याकडे आम्ही बघत असतो. पण जेवढी वेळेस आम्ही पोलीस स्टेशनमध्ये एखादा मॅटर घेऊन आलो त्यावेळेस आमचं के साहेबांना विनंती करतो की पोलीस ठाण्याच्या वतीनं किवंडे साहेबांचा आपण सत्कार करावा, जे की आजचे आपले निरोप मूर्ती आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार करावा. सर्वांचं मनोगत चालू आहे. आणखी कोणी जर बोलणार असतील, या व्यतिरिक्त जर कोणी आपले मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करणार असतील, आदरणीय सोमवार लुले आहेत, बोलणार आहात का आपण? बुद्रे सर आहेत. यापैकी कोणीही उपस्थितापैकी या व्यतिरिक्त जर कोणी मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करणार असतील तर कृपया आपण समोर यावं आणि
प्रशासनामध्ये बदली हा एक प्रकार सर्वात कर्मचाऱ्याच्या पाठीला पुण्याच असतो. बदली नेहमी होत असते. आदरणीय विनायक दादाचे आणि माझे चांगले संबंध आहेत. पहिल्यांदा मला वाटतं पहिले 2 वर्ष आम्ही नव्हतो, पण ज्यावेळेस असे संबंध आले आणि वाटलं की हा वर्दीतला समाजसेवकच आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी आम्ही जायचो, म्हणजे जयंतीचा समारोप असो, कुठला मोर्चा असो, तर विनायक दादा सांगायचे. आणि कुठलेही काही प्रकरणं असले, ते कुणाकडून मारामारीचं काही प्रकरण असेल या असेल, मला वाटतं तिथे नवरा बायकोचं भांडण झालं होतं स्टँडला. आणि मग एवढी भांडणं होत चालू होती आणि कोणतरी फोन केलं. मग दादा आले तिथं आणि त्या दोघांनाही असं दाब देऊन सांगितलं. आणि दादांना सांगितलं की तू पोलिसने यायचं, पण एका रस्त्याने यायचं नाही, तू त्या रस्त्याने यायचं. आणि बायकोला सांगितलं तू त्या रस्त्याने ये, आणि नवऱ्याला सांगितलं ह्या रस्त्याने ये. आणि ते एक सांगितलं. हे एक फॉर्म्युला खरंच चांगलं वाटतं मला, की पोलीस स्टेशनमध्ये कसं हे प्रकरणं मिटवावीत, हे अनुभव ह्या सर्व पंचसुतल्या म्हणजे ह्या सगळ्या पंचरत्नांना होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला तालुका खरंच शांत आहे. आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही किती आतंक वाढलाय. आणि हे ह्या पोलीस प्रशासनाचं यश आहे. मला वाटतंय की ही ड्युटी 24 तासाचीच आहे. पोलीस प्रशासनाचं काम हे 24 तास आहे. पण डोके साहेब 24 तास काम करतात. सकाळी 5 वाजता निघतात आणि आमच्या धन्यगावला येतात. आणि येताना सगळं आढावा घेत जाते. ते पेट्रोलिंगच आवडतं मला, सायकलिंग करतात ते. तर खरं तर आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. आणि देवणीतल्या काही युवकांना सुद्धा येत आलं तर त्या सायकलिंगमध्ये यावंच वाटते. मलाही वाटतं की साहेब एवढं कोरले की साहेब भेटले आणि आम्ही सुद्धा सकाळी उठून आता चालायला लागलो. आम्हाला काही सायकलच जात नाही. तेव्हा सर्व ह्या पंचरत्नांना मी शुभेच्छा देतो. मी माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या शुभेच्छा देतो. आणि तुमची बढती व्हावं, अशीच भरभराट व्हावं आणि परत या पोलीस स्टेशनला तुम्ही अधिकारी म्हणून यावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. लोकांनी लोकांसाठी, लोकांचं राज्य चालवण्यासाठी जे लोकशाहीची व्याख्या आहे आणि भारतामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे, या संविधानानुसारच या ठिकाणी आपल्या भारताचं हे कामकाज चालत असतं. म्हणून सरकार, शासन आणि प्रशासनामध्ये सर्व अधिकारी काम करत असतात. मग ते मंत्रालयातील सचिव असतील, अवर सचिव असतील, उपसचिव असतील, विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, आणि अशाच पद्धतीची ही पॅरलर यंत्रणा आहे. आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृह मंत्रालय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अस्तित्वात आहे. अशा या गृह मंत्रालयाच्या आधिपत्याखाली येणारा भाग म्हणजे हा पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी बांधव. सतत सण नाही, वार नाही, कुठला वेळ नाही, काळ नाही, सतत जनतेच्या सेवेसाठी अविरत या देशामध्ये नव्हे, राज्यामध्ये नव्हे, संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहावी म्हणून आपला प्रपंच, परिवार बाजूला ठेवून जी सेवा देण्याचं काम करत असतात ते पोलीस बांधव. आणि मग त्यापैकीच आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी वलांडी बीट अंतर्गत आणि देवणी तालुक्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पाटील साहेब PSI म्हणून अतिशय चांगली कारकीर्द त्यांची या ठिकाणी या तालुक्यामध्ये झाली. अनेकाला मदत करण्याचं काम, शक्य तोपर्यंत कागदावर न घेणे, सामोपचाराने दोन्ही पार्ट्यांना समोर बोलावून गुन्हे नोंद न करता ज्या दोन्ही पार्टीचं समाधान करण्याचं काम आदरणीय पाटील साहेबांनी केलेलं आहे. आणि मग ते आपल्यातून आता बदलीने निघून गेलेले आहेत उदगीर शहरामध्ये. त्यानंतर दुसरे आपले सत्कारमूर्ती आहेत आदरणीय विनायकजी कांबळे साहेब. जरी कांबळे साहेबांना बीट ही देवणी बीट अंमलदार होते, परंतु लुल्ले साहेब पुरा तालुका त्यांचा मान सन्मान करायचा. सबका साथ सबका विकास, कोणाच्याही हाकेला ओ देणारे, धावून जाणारे, आणि जे नियमाचं आहे, कायद्याचं आहे तेवढंच बोलून जे चांगल्या सोप्या पद्धतीने कसं राबवता येईल ते राबवण्याचं काम करायचं. जसं आदरणीय डोके साहेबांचा स्वभाव आहे, ते मुंबई, पुणे, पनवेल, ठाणे या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये काम करून आल्यामुळं जो त्यांचा स्वभाव आहे साहेबांचा, या स्वभावासारखेच कांबळे साहेबांनी या ठिकाणी हुबेहूब काम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं मूळ गाव निलंगा तालुक्यातलं आहे. त्यांच्या 2 मुलींचा शाही विवाह याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना झाला साहेब.
उदगीर या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या विवाहाचे साक्षीदार आहोत. त्यांच्या दोन्ही जावई अतिशय चांगल्या उच्चपदस्थ नोकरीवर आहेत आणि त्याचबरोबर दुसरे आपले सत्कार मूर्ती आहेत आदरणीय घोडके साहेब. घोडके साहेबांचा कार्यकाल या ठिकाणी थोडासा कमी राहिला, परंतु अतिशय चांगलं कार्य या तालुक्यामध्ये त्यांनी केलं. साहेब तुम्ही सगळे असल्यामुळं पोलीस स्टेशन म्हटलं की माणसाला आमच्यासारख्या यायला भीती वाटते परंतु पोलीस स्टेशन एवढी शिस्त जग देशामध्ये कुठंच आपण पाहिली. ठाण्यामध्ये गेल्यानंतर एखादा माणूस कसा जातो ठाण्यामध्ये हे आपल्याला माहीत आहे. काय कसं काय आलात म्हणलं की आणि तो घाबरत असतो, परंतु तुमच्याकडे पाहिल्यानंतर सामान्य माणसाला सुद्धा त्या ठिकाणी